नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलशच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपल्या भेटीला आले आहेत ग्रामीण कथा, कादंबरी आणि नाट्यलेखनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, तसंच महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित आणि व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी नाटके देणारे ज्येष्ठ साहित्यिक अशोक रास्ते सर. त्यांच्या समृद्ध साहित्य प्रवासाविषयी आणि अनुभवांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपण बोलूया अशोक रास्ते सरांशी. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सर, मुलाखतीच्या सुरुवातीला आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आपला साहित्य प्रवासाची जी ही सुरुवात आहे ती कधी, कशी आणि कुठून झाली, त्याबद्दल काय सांगाल? साधारण डी.एड झाल्यानंतर आमच्या गावामध्ये यात्रेला क्रांतीनाट्य मंडळ म्हणून असायचं. ते नाटकं दरवर्षी सादर करायचं. मग एक वर्षी सत्यवान कुटुगडे आणि विठ्ठल गवळी, महादेव माने हे तिघं मित्र माझे, ते काय म्हणाले की आता आपण बाहेरची नाटकं बसवतो, अशोक तू का लिहित नाहीस? बरं. म्हटलं मी प्रयत्न करतो. आणि पहिलंच नाटक चाळ बांधले तुझ्यासाठी लिहिलं, तमाशा प्रधान. कारण खेडेगावामध्ये लावणी तमाशा प्रधान नाटकं असतील तरच ते चालतात, लोक थांबतात. बरं. लिहिलं आणि ते तुफान चाललं. आणि एका ग्रामीण नाट्य स्पर्धेमध्ये विट्याला त्याचा प्रथम क्रमांक आला. अच्छा सर, पण आपल्या साहित्यामध्ये जेव्हा आपण बघतो तर ग्रामीण साहित्याचा जास्त प्रभाव दिसतो किंवा त्याच्यावर जास्त आपण लिखाण कार्य केलं आहे. हो. तर त्याच्या मागचं काही कारण आहे का असं ठराविक? कसं आहे, आपला जन्मच ग्रामीण भागात झाल्यामुळं तिथला जो निसर्ग, तिथली माणसं आणि जो परिसर असेल तो जवळचा वाटतो. बरं. आणि त्यातून एक असं वाटतं की प्रत्येक लिखाण हे माझं समस्या प्रधान आहे. ग्रामीण भागामध्ये समस्या काय आहे ती घ्यायची आणि त्याच्यावर कथा, कादंबरी किंवा नाटक तयार करायचं आणि मग ते प्रसारित करायचं किंवा ते पुस्तक प्रकाशित झालं की मला चांगले रिप्लाय यायचे आणि प्रोत्साहन मिळायचं की आणि आपण काहीतरी ग्रामीण जीवनाबद्दल लिहूया. अच्छा, म्हणून तुम्ही अशा प्रकारे ग्रामीण कथानकाकडे वळलात. बरं सर, आपल्या कथांमध्ये आणि कादंबऱ्यांमध्ये जे वास्तव जीवन आपण दाखवता ते आपल्या दैनंदिन जीवनाशी काही त्याचा संबंध असतो का, किंवा त्याच्यामुळे ते प्रभावित झालेलं असतं का? आपल्याला काय वाटतं? हां, दैनंदिन जीवनाशी निगडीत असतं. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे काल्पनिक असतं थोडं. अच्छा. हां, म्हणजे कल्पना ह्या वेगळ्या असतं. उदाहरणार्थ एक ब्रह्मघोटाळा आपलं कथासंग्रह आहे. त्याच्यामध्ये मी 99 साली लिहिलेली कथा, शाळेमध्ये असंच बसलो होतो आणि विषय निघाला की काय रे म्हटले, म्हणजे उन्हाळ्यात पाऊस पडायला लागला. त्यावेळी मी आमचे एक शिक्षक खोत गुरुजी म्हणून होते, ते म्हणले अरे बाबा हे सगळा घोटाळाच आहे. आणि माझ्या तोंडातून काय गेलं, घोटाळा नाही हा ब्रह्मघोटाळा आहे. आणि ती कथा निर्माण झाली की ती कशी झाली की 99 साली जग बुडणार अशी एक बातमी आली होती पेपरला. आणि ती जर खेड्यामध्ये गेली तर खेड्यातली माणसं काय करतील की आपण 1 वर्षानंतर तर मरणारी खात्री आहे, निश्चित आहे, भविष्य हे खरं ठरणार आहे. आणि मग त्यावेळी त्यांचं जीवनात काय बदल होणार, लोक कसे वागणार, किंवा त्यांनी त्या काळात काय विचार केलाय किंवा पुढे काय वागतील. हा, पुढे त्या 1 वर्षामध्ये उदाहरणार्थ समजा आता सासू सुनेला छळत असेल तर ती बंद झाली, म्हणली वर्षानं बाई मरायचंच आहे तर कशाला छळायचं. अच्छा. अशा प्रकारचं ते आहे. आता जे काही माळकरी होते त्यांनी भक्ती सोडली आणि एन्जॉय करायला लागले. आणि जे काही दारू वगैरे पित होते, व्यसनाधीन होते, त्यांनी म्हटलं अरे कशाला आता इतके वर्ष आपण केलं, आता निदान राहिलेले 1 वर्ष तरी सोडून त्यांनी माळा घातल्या. अशा प्रकारचा एक बदल. म्हणजे लोकांचं हे वास्तविक जगणं आणि बोलणं तुम्ही ऐकलं आणि त्याच्यावरनं ते काल्पनिक लिहिलं. आणि शेवटी सांगितलं की ज्यानं ही कथा म्हणजे भविष्य सांगितलं त्याचंच ग्रहमान ठीक नव्हतं म्हणून हे चुकीचं भविष्य वर्तवलं गेलं. म्हणजे 2099ला होणारं भविष्य खरं हे 1999 त्यांच्या तोंडातून चुकीचं गेलं, कारण त्यांचंच ग्रहमान ठीक नाही. म्हणजे ही अंधश्रद्धा हे पण त्यातून मी दाखवण्याचा असा प्रयत्न करत असतो. बरं सर, आजपर्यंत आपण नाटक, कथा आणि कादंबरी या तिन्ही साहित्य प्रकारांमध्ये आपण बरंचसं लिखाण केलं आहे. पण मला इथे विचारायचं आहे की या प्रकारामध्ये आपला आवडता प्रकार कोणता, किंवा याच्यामध्ये लिहिण्यातलं आव्हानात्मक प्रकार आपल्याला काय वाटतो? की नाटक लिहिणं सोपं आहे, कथा की कादंबरी? नाटक. कारण नाटकाला कसं असतंय, समोर 1000-1500 तरी प्रेक्षक खेडेगावात असते किंवा स्टेजवर असते किंवा ते नाट्यगृहामध्ये असते. मग त्यावेळी लेखकाची खरी स्किल किंवा कसरत असते की एवढ्या माणसांना गुंतवून ठेवायचंय. आणि ते जर नाही जमलं तर ते अपयश होतं लेखन. त्यामुळं आपण जी नाटकं ग्रामीण लिहिली ती खेडेगावामध्ये 3-3 वाजले तरी लोक बघत असतात. आणि ही नाटकं जी असतात ती ग्रामीण भागामध्ये यात्रा जत्रामध्ये होतात. आणि माझी ओळख नसलेल्या गावामध्ये
मला बोलवलं जातं आणि तिथले मित्र निर्माण होतात. अच्छा. आणि असे काही इतकी भरपूर मित्र निर्माण झाले. लातूर असेल, इकडे कोल्हापूर जिल्हा, सातारा, पाटण, अशी इतकी नाट्यमंडळ आहेत आपल्या सांगली जिल्ह्यातली, की हे मित्र मला जोडले गेले की कधीच मला एवढे मित्र निर्माण करता आले नसते. आणि जवळचे संबंध निर्माण झाले की त्या 10 वर्षापूर्वी जर नाटक बसवत असेल तरी आजही मला ते फोन करतात, सर नवीन काय लिहिलंय का. म्हणजे हा ऋणानुबंध जो मिळाला तो नाटकामुळं. आणि नाटक हे फार अवघड असते लिहायला. आणि मला वाटतं सर, कथा, कादंबरी, नाटक याच्यामधलं नाटक हे कसं आपण म्हणजे लिहितो, बसवतो आणि मला वाटतं त्याचा थेट प्रतिसादही आपल्याला प्रेक्षकांना लगेच मिळत असतो. सर, आपल्या व्यावसायिक रंगभूमीवर पण आपली नाटकं सादर झालेली आहे. त्या नाटकांपैकी एखाद्या नाटकाचा अविस्मरणीय असा प्रसंग आपल्या लक्षात आहे का? त्याच्याबद्दल काय सांगता येईल? आहे, दिसतं तसं नसतं. एक सांगलीला आपल्या भावी नाट्यगृहामध्ये प्रयोग घेतला होता 2011 साली. बरं. त्यानंतर अलीकडे कोरोनाच्या अगोदर मुंबईला विक्रोळीला दिनानाथ नाट्यगृहामध्ये झाला. तर तिथं मला त्या नाट्य मंडळाचे जे निर्माते होते त्यांनी बोलवलं होतं. म्हणले सर तुमच्या हस्ते उद्घाटन घेऊ. आणि मला वाटलं आता मुंबईत आपलं हे नाटक चालतंय का नाही, आपण ग्रामीण भागातलं. पण 900 प्रेक्षक होते आणि दर 5 मिनिटाला हशा असा उसळायचा की ते इतकं समाधान वाटायचं मनाला की आपण काहीतरी वेगळं केलं. मुंबईसारख्या शहरामधलं हे प्रेक्षक आणि एवढ्या लोकांच्या मध्ये आपलं नाटक चांगलं चाललं. आणि तो आनंद आजही मला सुखावतो की अजून काहीतरी लिहावा म्हणून. आणि लोकांना काही क्षणांपुरती का असो ना, पण त्यांच्या ओठावर आपण हसू आणलं, पूर्ण त्याचं एक एन्जॉय समाधान. त्यांनी केला. आणि त्यांनी विचारलं शेवटी काही प्रेक्षकांनी की ते लेखक असतील तर त्यांना स्टेजवर बोलावं. आणि इंटरव्हलच्या वेळी मला तिथं सत्कार केला अरे माझा. वा, क्या बात आहे. इतकं ते रंगलं होतं नाटक. अच्छा. म्हणजे हा तुमच्यासाठी तो अविस्मरणीय प्रसंग ठरला. अविस्मरणीय. अच्छा. सर, प्रत्येक कवी, लेखक, नाट्यलेखक कोणीही असो, त्यांच्यावर कोणाचा तरी प्रभाव असतो, ज्येष्ठ कवींचा किंवा लेखकांचा. आपल्या लिखाणावर कोणाचा प्रभाव आहे याबद्दल काय सांगता येईल? आहे ना, अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न, बरोबर. त्यानंतर आदरणीय शंकर पाटील, त्यानंतर व्यंकटेश माडगुळकर, या तिघांचा तरी प्रभाव आहे. अच्छा. आहे. मग यांची कोणकोणती पुस्तकं वाचली आहेत सर आपण? फकीरा वाचले अण्णाभाऊ साठेंचं. आणि शाळेमध्ये असताना शंकर पाटलांची 7वीला एक कथा होती, माकडांनी ते कसं गावात धुमाकूळ घातला. ती मला इतकी आवडायची, मी किती वेळा वाचली मलाच आठवत नाही. आणि ती कथा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली की ती भाषा, ते वातावरण निर्माण करणं. आणि व्यंकटेश माडगुळकरांचं जे मास्तर म्हणून जे आहे खेडेगावामध्ये ते बनगरवाडी, ते मला आवडलं जास्त. अच्छा. सर, आपण जेव्हा लिखाण करायला सुरुवात केली होती, म्हणजे आपण जास्तीत जास्त कथा आणि कादंबऱ्या म्हणू आपण, तुम्ही ग्रामीण लोकांसाठी जास्त लिहिले आहे. तर मला असं विचारायचं आहे सर, आपण लिखाणाला जेव्हा सुरुवात केली तेव्हाची ग्रामीण संस्कृती आणि आजचं ग्रामीण किंवा आजचं खेडेगाव यामध्ये आपल्याला काही असा फरक आढळतो का? हां, आढळतो. कारण त्यावेळी ग्रामीण माणसं, त्यांचा ढंग, राहणीमान वेगळं होतं. आणि आता थोडं बदललं, कारण इंग्लिश भाषेचा प्रभाव पडला. बोलताना इंग्लिश शब्द भरपूर येतात. राहणीमानामध्ये फरक पडला. पहिलं धोतर, शर्ट वगैरे, टोपी जाऊन आता थोडी आधुनिक पद्धती, पॅन्ट, शर्ट, जीन वगैरे असं सुरू झालं. आणि गावोगावी बदल हा दिसू लागला. त्यानुसार कथाही बदलल्या. त्याच्यामध्ये पुन्हा इंग्लिश शब्द आले, कॉमेडी आली, त्या इंग्लिश शब्दामधून कसे करायचे. कारण पूर्ण इंग्लिश शब्द उच्चार होत नसतो ना. समजा आपले पाटील, सरपंच दाखवले, पण प्रयत्न करतात बोलायचा. कारण त्यांनाही वाटतं की आपण कुठंतरी सुधारला होतं, सुधारलं पाहिजे. गावातली मुलं बोलताना सुद्धा इंग्लिश भाषेचा थोडा मराठीमध्ये वापर करतात. तेही ते म्हणजे निरीक्षण करून लिहायला लागतं. म्हणजे लिहिल्यानंतर लोकांना ते मग आपलंसं वाटतंय, वाचतात लोक आणि अभिप्राय छान देतात. अच्छा. सर, साहित्याचा समाज परिवर्तनावर काही प्रभाव होतो का, किंवा समाजावर त्याचा काही असर पडतो का, याबद्दल आपलं काय मत आहे? हो, कादंबरीबद्दल मला एक जोडपं भेटलं आणि त्यांनी मला सांगितलं की सर तुमची कादंबरी अर्धांगिनी माझ्या वाचनात आली आमच्या. आणि आमचा घटस्फोट जवळजवळ 3 महिन्यात होईल असं आम्हाला वाटत होतं. पण आम्ही तो वाचल्यानंतर आम्ही परत तो माघारी घेतला आम्ही. आणि एकमेकांना आता आम्ही सुखाचा संसार करत आहोत. म्हणजे एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून आपण वाचलं असं म्हणायलाही मला वाटतं काही हरकत नाही. त्यामुळे मला इतका आनंद झाला की खरंच आपण काहीतरी आयुष्यामध्ये केलं किंवा जन्माचं सार्थक झालं. घटस्फोट नंतर जी अवस्था असते मुलांची किंवा पती पत्नीची फार वाईट असते. त्यावेळेपुरतं बरं वाटतं, पण नंतरचं जे हालापेष्ट आहे ते भरपूर असतात समाजाच्याकडं, म्हणजे बघण्याच्या, समाज त्यांच्याकडे बघण्याचा. त्यामुळं त्यातून बाहेर पडावं यासाठी ती अर्धांगी कादंबरी लिहिली. आणि अर्धांगीमध्ये 2च पात्र लिहिली होती, एक भारतीय संस्कृती आणि एक पाश्चात्य संस्कृती महिला. अच्छा. मग त्या जर आपण
अजूनही वाटतं आपल्याला आपण सुधारलो, पण भारतीय संस्कृती आपली श्रेष्ठ आहे. तिचा जर खरंच वापर केला, काही आपण ते संस्कार जर अजून ठेवले, तर मला वाटत नाही की घटस्फोट होतील. सर मला वाटते ही तुमच्या लिखाणाची खूप मोठी पावती आणि हा पुरस्कारच आहे हा, की पुरस्कार. तुमच्या लिखाणामुळे आणि ते वाचल्यामुळे एखादं कुटुंब वाचलं त्याला जगण्याची एक नवीन दिशा मिळाली, तर असंही म्हणायला हरकत नाही. हो. सर आपल्या साहित्याचे नाट्य रूपांतर करताना कोणती आव्हाने आपल्यासमोर आली असं आपल्याला वाटतं? मी ज्यावेळी स्वतः नाटक लिहिलं त्यावेळी बसवताना कसं होतं, आणि खेडेगावामध्ये पण मुलांना अलीकडे कसं होतं, त्रास होतं. म्हणजे कसं की कोण काम करणार असते, कोण म्हणजे MIDC मध्ये कामाला असते, कोण शेतामध्ये काम करत असतं, आणि ते कलाकार असतात, वर्षातून एकदा नाटक करण्यासाठी तयार झालेले. म्हणजे एक हाऊस असते त्यांना की आपलं भूमिका किंवा आपल्यामध्ये असणारी कला आपल्या गावातील लोकांना दाखवायची. पण त्यांना व्यत्यय काय येतो त्या निर्मात्याला, की ही माणसं बोलवायची फार अवघड, वेळेत येतील आणि नाटका दिवशी हजर असतील हे काही सांगता येत नाही. अच्छा. मग ह्यांना सर्वत्र एकत्र मुठ बांधायचे म्हणजे त्या निर्मात्याचं, डायरेक्टरचं फार मोठं स्किल असतं. पण तरीही सर्वजण आपल्याला कला गावातल्या लोकांना दाखवायच्या ह्या समाधानापोटी येतात. पण काही वेळा असे अनुभव येतात की आज कोणतरी पाणी पाजायला गेला, कोण आलाच नाही. त्यावेळी त्या म्हणजे मनाला थोडे धाकधूक होते की काय होतंय नाटकाचं. जोपर्यंत नाटक होत नाही पूर्ण आणि त्याचा पडदा पडत नाही तिसऱ्या अंकाचा, तोपर्यंत मात्र काळजी असते की मध्ये मध्ये काय होईल, किंवा गावातलं कोणतरी काय गेलं, लाईट गेली, पाऊस आला, म्हणजे एवढं जे 3-4 महिन्याचा सराव केलेला असतोय तो वाया जाईल ह्याची एक भीती असते. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सुरळीत होतपर्यंत मनात धाकधूक धाकधूक राहते. असते, धाकधूक असते. अच्छा. सर लेखन करताना एखादं पात्र किंवा प्रसंग आपल्या मनात असा काही आहे का की दीर्घकाळ आहे, किंवा असा अविस्मरणीय प्रसंग किंवा पात्र, त्याबद्दल काही सांगता येईल? नाटकामध्ये आहे, म्हणजे प्रत्येक नाटकामध्ये एक असं खलनायकाचं पात्र असतं. ते रंगवणं फार ग्रामीण भागात नाटक लिहिताना आणि सादर करताना अवघड असतं. तर त्याच्यामधले चाळबांधलेमध्ये डोई फुडेची भूमिका असेल, पुढारी 2 खुनीमध्ये भुजंगराव, तर हे पात्र मला जास्त आवडले लिहिताना. कारण आपण लिहित असतोय पण बरं वाटायचं की त्यांचे डायलॉग वगैरे, आणि ज्यावेळी ते कलाकाराच्या तोंडून ऐकताना त्याचं फार समाधान. कारण बऱ्याच ठिकाणी मला बोलवतात, सर तुम्ही या, आमचं कला बघा. आता मध्येच येळगोडला नाटक झालं, सातारला नाटक झालं, उंब्रजच्या जवळ हिंगणोली म्हणून गाव आहे तिथं. अच्छा. तर त्यांनी ते वकील आहेत आपले विनोद थोरात म्हणून, इकडं येळगोडला मित्रमंडळ आहे ते, म्हणजे नवीन झालं असं फोन करूनच, पण आपले होतात. त्यांनी बोलवल्यानंतर त्यांची जी भूमिका होती ती अतिशय इतकं कलाकार मन लावून साकार करतात की मला आदरणीय दादा साळवींची आठवण झाली. ते पात्र येळगुडमध्ये कांबळे सर म्हणून ते करत होते. अच्छा. अगदी दादा साळवींचं सेम आवाज आणि ते उभं राहणं, बोलणं, म्हणजे जुन्या पद्धतीची नाटकं ही शक्यतो ग्रामीण भागात जास्त चालतात. सर आजच्या डिजिटल युगामध्ये पुस्तक वाचनाची सवय जी आहे ती कमी होते, याबद्दल आपलं काय मत आहे? खरं म्हणजे ह्यासाठीच मी लिहितो की वाचाल तर वाचाल. वाचन चळवळ जर विकसित झाली तर अलीकडे जे मुलं मोबाईल घेऊन बसतात ती पुस्तकं घेऊन बसतील, आणि जर पुस्तकं घेऊन बसली तर त्यांना कळेल की समाज कसा आहे, आपण कुठं आहोत. हे मुलांना, तरुण मुलांना तर अजिबात कळत नाही, कारण अनेक व्यसनांच्या आहारी आणि अनेक म्हणजे वेगळे विचारांच्या आहारी मुलं अलीकडे मला जास्त दिसतात की त्यांनी खरं वाचावं. काहीतरी दररोज 1-2 पानं तरी वाचली तर आवड निर्माण होईल. आणि त्यांना माझं खरं हात जोडून सांगणं आहे की मोबाईल घ्या कामापुरता, TV पण बघा कामापुरती, पण वाचा. कारण मी वाचण्यामुळं घडलो, मला वाचनाची फार आवड होती. अच्छा. आणि आई मात्र प्रत्येक गोष्ट काही लिहिली मी वाचल्यानंतर मला विचारायची काय वाचलंस, तर मी अण्णाभाऊ किंवा शंकर पाटलांच्या आणि व्यंकटेश माडगूळकरांच्या ग्रामीण मला कथा आवडते, मी ते सांगणार. अरे म्हटलं ते आपल्याकडचंच असतंय, असंच आहे आपलं पण. मग म्हटलं हेच असतंय, फक्त ते शब्दामध्ये सांगितलेलं असते, शेवटी बोध असतोय म्हटलं आई. ग्रामीण म्हणजे भांगलन करून मला तिनं शिकवलं. आणि माझी ज्यावेळी नाटकं असायची त्यावेळी ती रात्रभर झोपत नव्हती, काम करून येणार आणि ती ऐकणार, आज काय लिहिलेस, मला वाचून दाखव नाटक. आणि त्या नाटकात एवढी रम्मान होणार की अरे ते गौराचं किती वाईट झालं, तिला किती लोकांनी छळ, असते काल्पनिक, पण तिला ते खरं वाटायचं. मग मला काय वाटणार की आपण असं लिहिलंय म्हणजे आईला वाटते म्हणजे समाजाला पुढं प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी पात्र भावणार आहे. आणि मग ते एक प्रयोग सादर केला की ते रिस्पॉन्स यायचे मला, छान नाटक. मग त्याचं लोकांना बऱ्याच ठिकाणी प्रयोग पण व्हायचे. तिथं मला बोलवून घेतलं की मला वाटायचं म्हणजे आई माझी पहिली प्रेक्षक आहे. हा, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही सर की आई तर तुमची पहिली प्रेक्षक आहे, आणि त्याच्यावरनंच तुम्हाला कळलं की कमी जास्त त्याच्यामध्ये मी काय करू शकतो, बदल, किंवा आता जे करतो त्याच्यामधलं मी बेस्ट काय देऊ शकेल. अगदी तर बरोबर. याचं मला वाटतं क्रेडिट तुमच्या आईला पूर्णपणे आईला, जातं. आईला. बरोबर आहे. सर आपल्या आगामी साहित्यकृती किंवा नाट्य प्रकल्पांविषयी काही सांगता येईल का, की आता भविष्यात तुम्ही अजून याच्यामध्ये काय लेखन करणार आहात?
आता एक मी दिलेलं आहे परिस्पर्श म्हणून हं, प्रकाशकांना, की ते एक तमाशा कलावंतावर, की तमाशा कलावंत त्यांचं जीवन किती खडतर असतं हं. आणि त्यांना असा एकही मला वाटत नाही कलाकार म्हणजे काही टक्के सोडले तर की त्याचं जीवन यशस्वी झाले. कारण काय शाप आहे माहीत नाही, पण कलाकाराचं शेवटचं आयुष्य हे इतकं वाईट अवस्था असते की त्यांना उदाहरणार्थ आपण बरेच मराठी चित्रपटातल्या व्यक्तिरेखा बघितल्या किंवा त्यांचं जीवन वाचलं असेल की शेवटी हाल अपेष्टाच झालेले आहेत. तर असं होऊ नये, त्यातून आपण आर्थिक बाजू कशी सुधारेल, आपण स्टँड कसं होऊ, अशा एक कलाकारांच्यावर ते परिस्पर्श कादंबरी आहे. नाटक ही आत्ताचे जे काही जरा वातावरण विस्कळीत आहे म्हणजे त्या विषयावर पण मी आता लिहायला घेतलेलं आहे. म्हणजे जेणेकरून समाज परिवर्तन होईल. प्रत्येक कथा ही माझी आणि नाटक हे समाज परिवर्तनाचंच माध्यम असतं की त्याच्यातून काहीतरी लोकांनी घ्यावं, असं वागू नये. मी शेवटी ते पात्र पण सांगत असतं की मी चुकलो, तुम्ही चुकू नका. म्हणजे हेच आपल्याला जन्मात येऊन काय करायचं की एक आपण सगळं जीवन कोणाचं बदलू शकत नाही किंवा समाज बदलू शकत नाही, पण पाननिवळीचं मात्र कार्य करू शकतो. जन्म कशासाठी, तर यासाठी आपल्याला देवानं पाठवलं असेल आणि आपण संसार हा सगळेच करतात, पण आपण वेगळं काहीतरी जगतो, करतो, 4 माणसामध्ये बदल होतो. सांगतात मला तुमची कथा वाचली आणि माझ्यामध्ये परिवर्तन झालं. अशा काही कथा आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, चवंडक कथासंग्रहामध्ये आहेत की त्या वाचून लोकांची मनं परिवर्तन झाली. त्याच्यातली एक पॉझिटिव्ह कथा आहे की तो कासरा घेऊन वैतागलेला असतोय संसाराला आणि आत्महत्या करायचं म्हणून चाललेला असतोय, पण शेवटी म्हणतो आज एक बाजार आहे शुक्रवारचा आमच्या खानापूरचा दाखवला आमच्या भागातला की जाऊन तिथं बघूया तरी. तर तिथं तो पुकारलेलं बघतो की अनाऊन्समेंट चालू असते की आपलं जीवन बदला, 1 तास आमच्यासाठी द्या. याला आता मरायचंच आहे तर हे काय म्हणते बघूया म्हणून ते जातो. तर तो इतका पॉझिटिव्ह होतो, ती कासरा टाकतो आणि मोठा उद्योगपती होतो. म्हणजे माणसानं मरणाला जवळ करण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करून जगायचंच आहे ना, तर काहीतरी वेगळं जगावं ही एक उर्मी मनात यावी असे लेखन केलेलं आहे. आणि मला वाटतं सर असं लेखन की एखाद्याचा जीव वाचतो त्यांनी वाचतो. किंवा त्याला जगण्याची एक नवीन दिशा मिळते, याच्यापेक्षा मला वाटतं मोठा पुरस्कार असू शकत नाही. थँक्यू. बरोबर आहे सर. फाटका आभाळ हे जे आपलं नाटक आहे त्याला सुद्धा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर हे जाहीर झालं तेव्हा आपल्या मनात काय विचार सुरू होते, त्याचा अनुभव किंवा त्याच्याविषयी काय सांगता येईल? कारण ते पहिलंच नाटक आणि आपल्या नाट्यपंढरीमध्ये अशी नाटकं आमचे लेखक मित्र सगळे बसवायचे, पण नंबरामध्ये कुणाचं येईल असं कमी असायचं. कारण काहीतरी कुठंतरी तांत्रिक गोष्टी कमी पडतील किंवा काहीतरी असणार. मग ती धाकधूक म्हणत होते की आपण आता हे पहिलंच नाटक स्पर्धेत देत आहोत आणि आदरणीय भोरे सर म्हणून डायरेक्टर होते, डायरेक्टर चांगले डायरेक्टर, त्यांनी चांगली तयारी करून घेतलेली होती आणि जबाबदारी सर्व माझीच होती. मात्र पण काम करणारे सगळे तेच होते, लेखक म्हणून मी होतो. आणि ज्यावेळी विभागात प्रथम क्रमांक असं पेपरला बातमी आली आणि तो आनंद उत्सव म्हणजे ते शब्दात न सांगता येण्यासारखं. कारण ते काय वाटतं म्हणजे त्याला शब्दच नसतात, फक्त आपण भावनावश इतकं होतो की त्याच्या आनंदाचं वर्णनच करता येणं असे आत्ताचे शब्द मिळत नाहीत. कारण आपण फार मोठं जग जिंकल्यासारखं, कारण हे साहित्य आहे आणि आपण निर्माण केलेलं असतंय आणि त्याला ज्यावेळी किंमत येते, त्याला ज्यावेळी वाहवा मिळते, त्यावेळेचं एक वेगळं समाधान आणि लिहिण्याची पुन्हा अधिक प्रेरणा मिळते. सर आज आपल्या संपूर्ण साहित्य प्रवासाकडे जेव्हा आपण मागे वळून पाहता तेव्हा सर्वात मोठं समाधान आपल्याला काय वाटतं? समाधान खरं सांगू का, म्हणजे लेखक होणं किंवा एखादा छंद जोपासणं म्हणजे हा एक नाद आहे. बरोबर. छंद पण म्हणता येतं आणि याला नाद पण म्हणता येतं. म्हणजे छंदाचं रूपांतर नादात होतं शेवटी आणि घराकडं आपलं दुर्लक्ष होतं. त्यावेळी आपल्या कुटुंबानं, आपल्या पत्नीनं दिलेलं जे आपल्याला आधार असतो किंवा सांभाळलेला जो संसार असतो आणि मुलांनी सुद्धा कोणतीही तक्रार न करता त्यांनी जे दिलेलं असतं आपल्याला की तुम्ही करा, तुम्ही पुढे जावा, आम्ही आहोत. कारण त्यांनी कधी समस्या निर्माण घरात केल्या नाहीत. बरोबर. की वडील म्हणून कधी त्यांनी हट्ट करणं किंवा एखाद्या गोष्टीला थांबवणं हे मुलांनी आजपर्यंत, एवढी आता मोठी मुलं आहेत, त्यांनी केलेलं नाही. आणि पत्नीनं पण कधी, मला सुनीता नाव आहे तिचं, तिनेही कधी आज अखेर जाताय तर जावा, पण पाठीमागं काय होतं किंवा काय काय होतं आणि मग ते काय असतं हे मी प्रत्यक्ष एक दिवस बघितलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत लहान मुलं असतील त्यांना सांभाळणं, शाळेत नेणं, आणणं, हे सगळं किती अवघड असते. आणि संसार म्हणजे शेवटी स्वयंपाकाला सगळं बघायचं, दळण हे ते. आणि मुलांचं पण असतं की खेळणं, त्यांना आनंद देणं किंवा त्यांना मुलांच्यामध्ये असणं, त्यांचे काहीतरी समस्या असतात किंवा मुलांच्यामध्ये खेळताना भांडणंसुद्धा होतात. म्हणजे हे सगळं त्यांनी काय माझ्यापर्यंत येऊच दिलं नाही. त्यामुळे मी मोकळा वाटायचो ना, आणि त्यामुळे अधिक फिरणं, अधिक समाजामध्ये जाणं, कलाकारांच्यामध्ये मिसळणं, लिहिणं
हे घडायचं. आणि मी शिक्षक असल्यामुळं हे नोकरी करून करत होतो. 11 ते 5 तर काही मला करताच येत नव्हतं, पण जी सुट्टी असेल, जी घरासाठी असते शनिवार रविवार, ती घरात कधी थांबलो नाही. उन्हाळा म्हणा, उन्हाळा सुट्टी किंवा दिवाळी सुट्टी ही पुढचं शिक्षण घेण्यासाठी, म्हणजे मी असं बाहेरून बहिस्त शिक्षण घेतलं विद्यापीठाचं, MA BEd केलं बहिस्तच. तर हे सुद्धा करत असताना त्यांचं सहकार्य, म्हणजे घराकडं दुर्लक्ष होतं आणि तरीही आपल्याला त्यांनी सावरलं म्हणा किंवा आपल्याला सहन केलं. म्हणजे त्यांचा फार माझ्यावर मोठा उपकारच आहे असं म्हणावं लागेल. मागे वळून जर पडलं तर त्यांना मी जास्त अधिक मानतो. त्यांच्याशिवाय हे करता येत नाही. आणि अलीकडं काही असे असतात माझ्यासारखे ध्येयवेडी माणसं, पण सपोर्ट न मिळाल्यामुळं खरंच मागे आहेत. नाहीतर अतिशय छान लिहिणारे आहेत मुलं, शिक्षक आहेत किंवा काही इतर सुद्धा असे ग्रामीण मी बघितलं, मी मुलांच्यामध्ये छान कल्पना आहेत, पण प्रोत्साहन मिळालं पाहिजे. त्यांना अशी माणसं भेटली पाहिजेत की बाबा तू पुढं कर, आम्हीच तुला सांभाळतो. किंवा त्याला काहीतरी, आता अलीकडे आर्थिक फार मोठं प्रॉब्लेम असतात, तर ते त्याला जर मिळाले तर तो मग चांगला विकसित होऊ शकतो लेखनामध्ये, कलेमध्ये. बरं. सर, आजपर्यंत आपण बरेचसे मराठी साहित्य संमेलन पण म्हणजे अटेंड केलेले आहेत आणि काही ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणून पण होतात. तर तिथला अनुभव कसा होता त्या साहित्य संमेलनाचा, त्याविषयी काय सांगाल? ते खरं म्हणजे अगदी तो सोहळा असतो ना, मला तो सोहळा आपले जयसिंगपूरचे कविता सागरचे सुनील पाटील सरांनी मला आयुष्यात मिळवून दिला. शिरगाव जयसिंगपूरच्या पुढेच असं जवळच गाव आहे आणि त्या गावामध्ये दरवर्षी साहित्य संमेलन होतं आणि इतकी माणसं तिथं प्रेमळ आहेत आणि साहित्यवेडी आहेत की मला असं वाटतं की प्रत्येक गाव शिरगावसारखं व्हावं. कारण वाचनाची आवड आहे, नवीन नवीन माणसं तिथं आणतात, नवीन मोठे नवोदित लेखकही आणतात आणि प्रत्येकाला संधी देऊन तिथं जे दिवसभर जो कार्यक्रम चाललेला असतोय ते अक्षरशः म्हणजे पंढरपुरामध्ये विठ्ठलाचं जसं सोहळा असतो तसं ते सगळं, म्हणजे पालखी दिंडी काढणं, त्यानंतर ते सगळं जेवणाचा आनंद घेणं, सगळ्यांनी सर म्हणून आपल्याला जे मान देत होते, सर बसा. आणि शेवटचं एक सांगण्यासारखं आहे की मी आपलं सगळं बसलो होतो, आम्ही स्टेजवर होतो, खुर्चीवर सगळे आम्ही होतो, पण ज्यावेळी अध्यक्ष हे भाषण आलं त्यावेळी सगळे स्टेजवरचे खाली बसले. त्यावेळी मी मात्र घाबरलो. म्हटलं आता काय, ही सगळी माझ्यापेक्षा वरिष्ठ माणसं आहेत, मी तसा काही इतका मोठा अभ्यासो किंवा असा नाही, लिहितो मनापासून एवढा आहे आणि यासाठी मला दिलेला रिस्पेक्ट मी आजपर्यंत विसरू शकत नाही. अशा वेळेला एक जबाबदारीची थोडी जाणीव जबाबदारी, हा काय बोलायचं, कसं बोलायचं. आणि शेवटी मी हळूच विचारलं, एका आपले बसलेले होते जवळचे, सर माझं भाषण कसं झालं? अतिशय सुंदर आणि छान बोलता की हो सर. आणि मग माझं पुन्हा स्टेज लग्न झालं. मी आज कुठेही न तयारी करता बोलू शकतो त्या भाषणामुळे. क्या बात आहे. सर, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तर आपल्या नाटकाला मिळालेलाच आहे आणि मला वाटतं इतर बऱ्याचशा पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित पण करण्यात आलं आहे. तर मला इथे विचारायचं आहे सर, असे पुरस्कार मिळाल्यानंतर एका साहित्यिकाची समाजाप्रती आपली जबाबदारी वाढते का? याबद्दल काय सांगाल आपण? नक्कीच वाढते. कारण जसं जसे पुरस्कार मिळतील तसे आपल्याला पण प्रेरणा मिळते आणि पुन्हा आपल्याला वाटतं की आपण समाजाचं काहीतरी देणं आहोत म्हणून त्यांनी पुरस्कार दिलेला आहे. आपल्याकडून अपेक्षा आहेत की अजून तुम्ही लिहिलं पाहिजे, समाजापुढं आलं पाहिजे, तर पुन्हा आणि लिहिण्याची प्रेरणा होते. आता एक आपले अलीकडे भेटलेले तुषार शिवशरण म्हणून मित्र आहेत, तर त्यांनी माझ्यासाठी इतकं केलं की अगदी इंटरनॅशनल पुरस्कारापर्यंत मला पुण्याला घेऊन गेले. तिथं आपल्या तितिक्षा इंटरनॅशनल म्हणून आहे, तर ते माझं एक स्वप्न होतं की पुण्यामध्ये आपला काहीतरी एक मोठा सत्कार व्हावा. आणि आदरणीय दामलेताई, प्रशांत दामलेंची बहीण आहेत त्या, आणि त्याने मला ज्यावेळी फोन केला इतका आनंद झाला की इतक्या मोठ्या माणसांच्याकडून आपल्याला पुण्यामध्ये पुरस्कार मिळणार आहे. आणि 30 वर्षे मी ज्याची अपेक्षा करत होतो, वाट बघत होतो की पुण्यात माझं काहीतरी सत्कार व्हावा आणि मला पुरस्कार मिळावा. आणि ते इतिहास संशोधन मंडळ ते ऑफिस आहे पुण्यामध्ये, मोठं ऑफिस आहे, त्या इतका मोठ्या ऑफिसमध्ये मला तिथं त्यांनी सन्मान केला. ते मला फार बरं वाटलं आणि पुन्हा मी लिहायचं थांबलो होतो. कारण का की त्याच्यातून आर्थिक असं काही प्राप्त जास्त होत नाही आणि फक्त लोकांच्या आपल्याला अभिप्राय चांगले येतात आणि आपला वेळ जातो असं वाटू लागलं होतं. कारण एवढं लिखाण, एक 15 पुस्तकं तरी झाली, पण आहे नाव, पण त्याच्यातून मिळकत कमी. मॅडम आमच्या पत्नी आम्हाला म्हणायची नेहमी, किती रुपये घेऊन आला? म्हणलं पैशासाठी हे नसतंय, हे याचा आनंद हा वेगळा असतो. हे समाजानं दिलेली आपल्याला एक पावती आहे. सर किंवा लेखक, साहित्यिक, ज्यावेळी मला साहित्यिक अशोक रास्ते स्टेजवर या असं म्हणतात, तर ते असं प्रत्येकाला मान मिळत नाही ना. त्याच लाख रुपये दिलं तरी सुद्धा ते कोण बोलवत नाही आणि ते शब्द कानावर पडतात, तेव्हा एक मानसिक समाधान की आपण इतक्या वर्षांपासून या साहित्य क्षेत्रात आहे व त्याचं काहीतरी, त्याचं काहीतरी आपल्याला फळ मिळालं असं होतं. आणि शेवटी माणसाला हाच आनंद आहे. कारण जगत असताना आपण सगळं संसार, शिक्षण, मुलं बाळ, त्यांचं नोकरी, लग्न सगळं करतो, शेवटी
आता आपलं एक माझं 62 वय आहे. तर यावेळी मला जाणवतं की आपण आपल्यासाठी जगलो का? तर मग मला वाटतं की नक्कीच आपण आपल्यासाठी आणि समाजासाठी पण जगलो. बरोबर. पण हे प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे. कारण काय होतंय, प्रत्येकजण पैशाच्या मागं, कशाच्या तरी असं पाठीमागं सारखं असतात. पण आणि मूळ जगणं लोकं विसरलेत. मूळ आनंद कशात आहे तेच विसरलेत, की हा आनंद आहे, की वेगळा आपण समाजासाठी जगतो, स्वतःसाठी काहीतरी करतो. लोक हल्ली करतच नाहीत. सारखं काम, कष्ट, राबायचं आणि त्याच्यातून म्हणजे आता मला भजनाचाही छंद आहे. तबला वाजवतो, तबल्यासाठी बोलवा आणि मला एक व्यासपीठ रिटायरमेंट नंतरच मिळालं, की आनंद कुठं मिळवायचा, तर त्याच्यामध्ये आता आनंद मिळतो. म्हणजे ती त्यावेळची कला लहानपणी शिकलेली किंवा आपण आयुष्यभर केली उपयोगाला आली. लेखन करत बसतो, लोकांच्यामध्ये बोलवलं की नाटकं पाहण्यासाठी जातो. म्हणजे हे सगळं आनंद रिटायरमेंट नंतरसुद्धा म्हणजे उतरत्या काळातसुद्धा आपण तरुण आणि फ्रेश राहतो. हे फक्त कला आणि संगीतमुळे हे जाणवलं. बरोबर आहे. सर, आपली एखादी अशी साहित्यकृती आहे का की जी लिहिताना आपण थोडे भावूक झाला असाल, किंवा ती साहित्यकृती किंवा कथा, एखादं नाटक जे आपल्या मनाच्या अगदी जवळ आहे, जे आपल्याला थोडंसं कधी कधी अस्वस्थ करून जातं, असा काही एखादा प्रसंग आहे का? तसा एक आहे, म्हणजे चवंडकमधली जी देवदासी म्हणून असते, हं, म्हणजे ते आपणच लिहितोय, पण तिच्या होणाऱ्या ज्या वेदना, हाल आणि तिचं आयुष्य भरकटत जातं, वाहत जाते ती. तर हे बघून लिहितानाही मला वाटायचं की असं झालं नाही पाहिजे, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे, अच्छा. असं वाटायचं त्यावेळी लिहिताना. बरं. सर, महाराष्ट्र बुक रेकॉर्ड्समध्येही आपल्या नाटकाची नोंद केली गेली आहे, तर त्या अनुभवाबद्दल काय सांगता येईल? ते आपले कवितासागर प्रकाशनने मला तो सन्मान दिला, बरं. की शिक्षकामध्ये अधिक नाटकं लिहिणारा शिक्षक म्हणून अशी नोंद त्यांनी केली. कारण आमचे सर्व शिक्षक लिहितात, पण मी थोडं जास्त लिहिलं गेलं, कारण 7 नाटकं आहेत आणि 7 नाटकाचे प्रयोगही होतात, प्रकाशितही आहेत. एक मेव शिक्षक आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये किंवा शिक्षक पेशामध्ये आहे, असा त्यांना अभिमान वाटला आणि त्यांनी ती तसं मला एक पुरस्कार तो नोंद करून दिला. सर, तुमच्याबद्दल जेव्हा मी वाचलं तेव्हा मला आढळलं की तुमची फार अगदी, मला वाटतं तुम्ही या साहित्य क्षेत्रात आला, लिखाणाकडे वळला, तेव्हापासून तुमची इच्छा होती की अशोक सराफ यांच्यासोबत तुम्हाला एकदा तरी बरोबर. स्टेज किंवा चित्रपटात अभिनय करण्याचा चान्स मिळावा, आणि तुम्हाला तो प्रत्यक्षात मिळाला सुद्धा. तर अशोक सराफ यांच्यासोबत जेव्हा आपण काम केलं, तो अनुभव कसा होता सर, त्याबद्दल काय सांगाल? खरं सांगू का, यात्रेला मी जायचो जतच्या. बरं. अगदी लहानपणापासून 4थीपासून मला बाई आजी म्हणून असायची आमची, वडिलांची चुलती, ती घेऊन जाणार आणि बैलगाडीने प्रवास असायचा. 2 दिवस ते बैलगाडीतच आम्ही जाणार, तिथं माझ्या असणार, देवाचे दर्शन हे तर आहेच, पण मला जास्त काही माहीत, पण वडील पण आमचे भेदिक शाहीर होते, त्यामुळे कला ही थोडीफार पाहिलेली होती आणि अंगातही होती. त्यामुळं पहिलं उतरून की ते पोस्टर बघायला जाणार मी. अच्छा. त्या म्हणजे पूर्वी टुरिंग टाकी असायच्या, हा. तर ते अशोक सराफ, दादा कोंडके, निळूभाऊ यांचे जर अरुण एक पोस्टर बघितले की वाटायचं आपल्यासुद्धा असं पोस्टर लागावं. आपल्याला तर किती 4थी, 5वी, 7वी, 8वीपर्यंतचं वय असेल, पण असं मनात यायचं. आणि त्या दृष्टीनं मी ते सगळे जवळजवळ आमच्या गावापासून 6 ते 8 किलोमीटर वायफळ म्हणून गाव आहे. त्यावेळी अशी काही सोयी, गाड्या वगैरे, आमच्याकडे सायकली काही नव्हत्या. मग आमचे एक आप्पासो रस्ते म्हणून चुलत भाऊ होते. मग ती वायफळला रविवारचा बाजार असायचा आणि त्या दिवशी तिथं हमखास संध्याकाळी पिक्चर असायचे आणि ते पिक्चर त्यावेळी अशोक सराफ, निळू फुले, अरुण सरनाईक यांचेच असणार. आणि मग आम्ही यात्रेत आपल्या बाजारातून घरी गेलो की ते समजणार की आज हा पिक्चर आहे. मग 8-10 मुलांचं टोळकं तयार होणार, ₹2 वगैरे तिकीट असायची आणि संध्याकाळी आम्ही आणि पुन्हा चालत 8:30-9 वाजता जेवण झालं की येणार, तो पिक्चर बघायचा आणि पुन्हा चालत 8 किलोमीटर असं जायचं. असं दर रविवारी आमचं असणार आणि ते आवड निर्माण झाली ना. आणि मग वाटलं की ते कधी आपल्याला भेटतील आणि तो योग आला. विलास वरपे म्हणून आहेत आपले एक डायरेक्टर कोल्हापूरचे, चित्रपट मंडळाचं, त्यांनी मला सभासद करून घेतलं आणि आवड होती. पहिली नाटकाला मला पैसा रे पैसा म्हणून चौगुले सर आहेत, राजेंद्र चौगुले, त्यांनी पण मला भूमिका त्यामध्ये खलनायकाची दिली, तीही भूमिका चांगली झाली. दीपक साळुंके वगैरे डायरेक्टर होते, आटपाडीचे एक होते, नवीन सगळे आपल्या सांगलीतले होते, काहीतरी प्रयत्न करतात. तरी मला अतिशय आनंद झाला आणि मी त्यांचं शूटिंग बघायला गेलो होतो आणि त्यांनी मला तिथं सिलेक्ट केलं. अच्छा. असं झालं सांगलीमध्ये. कारण मला अभिमान वाटला ना की आपल्या सांगलीमध्ये कोणीतरी लिहिलं, कोणी नाटक बसवलं, कोणी चित्रपट करायला. मी आत्तासुद्धा आवर्जून जातो. मला तर अभिमान वाटतो की आपल्या सांगलीमध्ये, कारण सांगली नाट्यपंढरी आहे, कलाकारांची इथं आपल्याला म्हणजे शान आहे सांगली म्हणजे, आणि अभिमान वाटला पाहिजे. आपण त्यासाठी ते आपलं कर्तव्य आहे ते जिवंत पण ठेवलं पाहिजे ना, ते वसा.
मग मी जातो, त्यांचं कौतुक वगैरे करतो, गुच्छ घेऊन जायचं, ओळख असो नसतो, समजलं की जातो. मग असं गेल्यानंतर तिथं मला भूमिकाच मिळाली, इतकी सुंदर भूमिका झाली. आणि तिथून पुन्हा उल्हास वर्पे यांची ओळख झाली. ते म्हटले, सर तुम्ही, कारण त्यावेळी ते पण इथं येत होते ना, मग त्याने मला, मी इच्छा एक व्यक्त केली, म्हटलं काही नाही आयुष्यामध्ये, म्हटलं मला अशोक मामाच्या बरोबर भूमिका करायची आहे. सर म्हटले तुम्हाला दिली, म्हटले शंकर सरगर इथले आपले सांगलीतले आदरणीय, अतिशय आवडीचे आहेत ते, पण त्यांना कला प्रेमी आहेत फार. त्यांनी मला फार बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांनी सहकार्य पण केलेलं आहे. पर्यावरणावर पिक्चर केलं होतं आम्ही त्यावेळी, 1 तासाचं पिक्चर आहे, झाडे लावा झाडे जगवा. आणि गेलो आणि त्यांना पाहिल्यानंतर ते काय वेगळंच वाटलं, की ज्यांना आपण चित्रात पाहत होतो, पडद्यावर बघतो, ती व्यक्ती आज आपल्यासमोर आहे. ते प्रत्यक्षात आल्यावर काय वेगळंच आनंद. आणि शब्द मिळत नाही, छाती धडधड करत होती. पण इतक्या मोकळ्या मनाचे खरंच राजा माणूस कलाक्षेत्रातले, आणि माणुसकीचा झरा म्हणतात ना, तो त्यांच्यात मी बघितला. कारण कसं छोटीशी भूमिका होती, त्यांची गाडी येते, मी अडवतो, रोल पण झाला, हसत खेळ झालं. पण तेवढी ओळख, दुसऱ्या दिवशी मी पुन्हा गेलो होतो नाटक बघायला, तर ते गाडीतून जाताना त्यांनी मला हात केला, म्हणजे त्यांनी ओळखलं की ह्यांनी माझ्याबरोबर अर्ध्या 1 मिनिटाचं काम केलेलं आहे. आणि जवळून इतका, आणि हातान वगैरे त्यांना घेऊन जायचं, असं ते सीन होता. त्यांच्या हाताला स्पर्श झाला, असं वाटलं की म्हणजे मोठा एक असा कलाकार, गंधर्व म्हणतात ना, जो कलाकार असतो इंद्राच्या दरबारात. आणि मला वाटतं सर, एखादं आपण स्वप्न पाहतो आणि ते जेव्हा प्रत्यक्षात येतं तर ते अवर्णनीय असतं. मग तेव्हा आपल्याला शब्द मिळत नाही की काय बोलावं काय नाही. तसे लांब होते त्यावेळी मी त्यांच्याकडे फक्त बघतच असं होतं, जिकडे जातील तिकडे माझी नजर जात होती. कारण मला त्यांच्याबद्दल प्रेम हे होतंच, आणि इच्छा होती की त्यांच्या समोर असं एकदा त्यांना पाहावं. मग नंतर मग त्यांच्यामुळे पुन्हा उल्हास वर्पे सरांच्यामुळे योग आले, आदरणीय आपले बेर्डेकर सर म्हणा. मला वाटतं सर त्यानंतर 2-3 चित्रपटांमध्ये भूमिका, पैसा रे पैसामध्ये, त्यानंतर 2014 राजकारण, असे 2-3 पिक्चर, पुन्हा छोट्या छोट्या भूमिका शाळा करत मी केल्या. अच्छा सर, साहित्य क्षेत्रामध्ये तर आपण भरपूर इतक्या वर्षापासून काम करत आहे, पण मला वाटतं आपण भरपूर समाजकार्य पण केलेलं आहे, तर त्याच्या अनुभवाविषयी काय सांगता येईल? खरं म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, हा विचार तर माझा प्रबळ होताच. त्यातून मी कथाकथन पण असे सामाजिक विषयावरचे काही शाळामध्ये, उदाहरणार्थ आता बळवंतराव मराठे महाविद्यालय, तिथं चंदन शिवे सर म्हणून आहेत प्राध्यापक, त्यांनी मला संधी दिली मुलींच्यासाठी, तिथं काहीतरी तुम्ही मराठी दिनानिमित्त कथाकथन वगैरे करा, भाषण करा. तर अशातून प्रबोधन केलं. आणि त्यावेळी लक्षात आलं की त्या कार्यक्रमानंतर जे मला अभिप्राय मिळायचे, सर खरंच तुमच्या ऐकण्यातून आम्हाला काहीतरी प्रोत्साहन मिळते, आणि नवीन आम्ही नक्कीच काहीतरी करू, निदान आम्ही वाचायला तरी सुरुवात करू. बरोबर. आणि दुसरं एक आपलं पुस्तक आहे प्रीत तुझी माझी, तर ह्याच्यातून सुद्धा प्रबोधन इतकं केलंय की प्रत्येक मुलामुलींनी, तरुणांनी ते वाचावं, अशा त्या कथा निर्माण केल्या. त्यानंतर अंधश्रद्धेवरची काही आत्ताच 2 शॉर्ट फिल्म केल्या, पोतराजा आणि भुरळ. आणि पर्यावरणावर लोकांनी झाडे लावावीत, कारण शेवटी पाऊस पाहिजे असेल तर झाडं अधिक पाहिजेत. पर्यावरण वाचलं तर माणूस वाचणार आहे, तर अनेक आजाराचं माहेरघर म्हणजे शरीर होणार आहे. तर याच्यातून माणसानं निरोगी राहावं यासाठी पर्यावरणावर पण एक चित्रपट केला, दादागिरी, आणि तो आता यूट्यूबवर आहे. पोतराजा पण आहे, भुरळ पण आहे. लोकांचे अभिप्राय चांगले येतात की काहीतरी तुम्ही वेगळं करत आहात. म्हणजे स्वतः तर जगत असतोच, स्वतः तर आपलं जीवन आहेच, पण त्याशिवाय इतरांचं जीवन फुलवणं, त्यांना प्रेरित करणं आणि त्यांना आनंद देणं, हा एक वेगळाच भक्तिमार्ग आहे असं मला वाटतं. बिलकुल सर, आज एक ज्येष्ठ साहित्यिक, नाटक लेखक म्हणून आपण नावारूपास आहात, लोक आपल्याला ओळखतात. पण आज जर कोणाला साहित्य क्षेत्रामध्ये, तरुण पिढीला, आजच्या युवा पिढीला जर करिअर करायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? आणि आमच्या आकाशवाणीच्याही श्रोत्यांना आपण जाता जाता काय संदेश देऊ इच्छिता? संदेश म्हणण्यापेक्षा सांगू इच्छितो की माणूस घडताना तो कधी एकटा घडत नाही. त्याच्या पाठीशी जर त्याचे मित्र असतील, त्यांचे सर्व्हिसला असेल तर अधिकारी असतील, परिसर तसा असेल, शेजारी तसे असतील, वाचक वर्ग असेल, नाट्यमंडळातले कलाकार असतील, म्हणजे असा भरपूर समुदाय असेल आणि घरचं प्रोत्साहन असेल तर माणूस घडू शकतो. तसं मला मिळालं, म्हणजे घरातूनही मिळालंच, मी सांगितलंच. तसेच आता नवीन सूनबाई आल्या, त्याही प्रोत्साहन देतात, पप्पा काय लिहिलं का तुम्ही आज. म्हणजे हे 2 शब्द
आपल्याला घडवतात. मध्ये आमचे एक तहसीलदार आहेत माझे तसे सक्ते तात्या म्हणून, त्यांनी पण म्हणले अशोक तू इतकं लिहितो तर आपण एखादं तुझ्या पुस्तकाचं प्रकाशन घेऊ चांगलं. मग ते तिसऱ्यावरती होती अर्धांगी, त्यानंतर ब्रह्मघोटाळा आणि प्रीतुजी माझी. तर याचं एक प्रकाशन आम्ही घेतलं. त्यावेळी अगदी 3-4 जिल्ह्यातून कलाकार आले होते. म्हणजे ही माणसं सगळ्या स्वतःचं दुसऱ्या जिल्ह्यातून येणं, कोल्हापूर, पुणे, सोलापूरहून, कवठेमंकाळ असे लांब लांबचे सगळे कलाकार. मग त्यावेळी मला वाटलं की इतक्या लांबून येतात म्हणजे आपल्याला काहीतरी आपल्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम आहे, आपलेपण आहे, किंवा आपण काहीतरी त्यांना वेगळे वाटतो आणि हे जपलं पाहिजे. बरोबर. आणि हे प्रत्येकाने जपावं की जगत असताना आपणाला माणसं मिळवायची पैशापेक्षा. कारण पैसा ज्यावेळी संपतो आपल्यातला त्यावेळी खरं माणसंच उपयोग येतात. आणि मला तसं घडलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. मला माणसंच उपयोगाला आले आणि माणसाने महत्त्वाचं आहे त्यांनी जगवलं. कारण अशी एक वेळ आली होती की मला पगारच 2,000 मिळत होता, इतका मी कर्जबाजारी झालो होतो. त्यावेळी माणसाची मनस्थिती, विमनस्क अवस्था म्हणतात, अशी होते, काही सुचत नाही. त्यावेळी आपल्याला आपलं स्वतःचं कुटुंबातली माणसं एक सांभाळतात, मित्र आधार देतात आणि त्यावेळी जी आपण जोडलेली माणसं असतात आणि ही जी कला असते जोपासलेली ती आपल्याला तुझं काही संपलंय म्हणून ते मरू देत नाही किंवा सगळं सोडून जा म्हणत नाही. ते आपल्याला म्हणते अजून जग, अजून तुला उद्याचा दिवस बघायचा आहे, त्यात तुला काहीतरी नवीन सापडेल आणि नवीन समाजाला काहीतरी देशील. अशातून सुद्धा काही माझ्या कथा कादंबऱ्या जन्माला आलेत की बाबा अशी वेळ येते त्यावेळी माणसाने काय करायचं, त्यावेळी जगलंच पाहिजे. म्हणजे मरणाला भिवून कधी वाईट मार्ग स्वीकारायचा नाही. आयुष्यामध्ये प्रसंग येतात आणि आता सध्या तर नोकऱ्या नाहीत मुलांना, पैसा नाही लोकांच्याकडं, महागाई जास्त आहे. अशा वेळी लोक मला त्रस्त दिसतात. त्यांना एक सांगा वाटतं की घाबरू नका, उद्याचा दिवस तुमचा आहे. कारण मी ते अनुभवलेलं आहे की ज्यावेळी इतक्या संघर्षातून जर आपल्याला एक सोनेरी पहाट उगवली असेल तर तुमच्या आयुष्यात का उगवणार नाही. मी तर एक साधा माणूस आहे, तुम्ही तर इतकी कष्टाळू माणसं असतात. तुम्हाला सध्या डिजिटलचं युग आहे, तरुण मुलांसाठी भरपूर त्यांच्या म्हणजे मार्ग आहेत. तर असं काहीतरी त्यांनी निवडलं पाहिजे आणि इतर ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याच्यातून बाजूला जाऊन आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी आपण एक आदर्श व्यक्ती आणि आदर्श माणूस आणि आदर्श नागरिक देशाचा घडलं पाहिजे, एवढे मी सांगू शकतो. म्हणजे सर, एखादं जर आपण चांगलं काम करतोय तर त्याला कौतुकाची थाप मिळाली तर नवीन काहीतरी अजून त्याच्यापेक्षा आपण चांगलं करावं याची उर्मी सुद्धा आपल्याला मिळते. प्रोत्साहनाशिवाय एक शाबासकीची थाप लेखकाला किंवा कलाकाराला आवश्यक आहे. वाजणाऱ्या टाळ्या त्याला जगवतात आणि घातलेला हार त्याच्या आयुष्यामध्ये तो कधीच हार मानत नाही. क्या बात आहे सर, आज आपण इथे आलात आणि आपला साहित्य प्रवास, आपले अनुभव, आपण आजपर्यंत केलेलं साहित्य क्षेत्रातलं कार्य आमच्या श्रोत्यांसमोर मांडलं. त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.